आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही दिल्लीमध्ये घडलेली आहे. दिल्लीमध्ये 70 वर्षीय आईवरती 36 वर्षीय मुलाने बलात्कार केलेला आहे. ज्या माऊलीने जन्माला घातलं, या जगात आणलं, अक्षरशः सांभाळ केला लहानपणापासून, मोठं केलं लहानाचं आणि त्याच माऊलीवरती अत्याचार करणारा हा 36 वर्षीय नराधम. मित्रांनो, हा नराधम मुताच्या पायी व्यस्त झाला होता. दारू प्यायची सवय लागली होती. सतत दारू पिऊन तमाशा करणं, भांडणं करणं हे याचं चालू होतं आणि शुक्रवारी मित्रांनो हा वाद विकोपाला गेला. यामध्ये स्वतःचा जो राग आहे या हरामखोरचा त्याने त्याच्या आईवरती काढला. मित्रांनो शुक्रवारी हा आला, त्याच्या मुलीला पहिलं त्याने मारलं. मुलगी तिथनं मावशीच्या घरी निघून गेली. मावशीचं घर तिचं जवळच होतं. मित्रांनो आजी आणि नात या सोबत राहायच्या. आजी उदरनिर्वाहासाठी धुणे-भांडे करायची. माझ्या पोरीची खळगी भरली पाहिजे, माझी स्वतःची खळगी भरली पाहिजे, एखादी भाकर घरी यायला पाहिजे, यासाठी धुण्या-भांड्याचं कामं करून हे उदरनिर्वाह करत होते आणि हा हरामखोर याला मूत प्यायची सवय, हा बाहेर मूत पीत हिंडायचा. हा अक्षरशः हरामखोर म्हणलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. हा आला त्या दिवशी शुक्रवारी रात्री. आल्यावरती पहिलं तर मुलीला बेदम मारहाण केली त्याने. मुलगी तिथनं मावशीकडे गेली. मित्रांनो, रात्रभर हा दारू पिऊन तिथंच त्या अवस्थेमध्ये पडून होता. शनिवारचा दिवस उकडला. शनिवारी मित्रांनो, परत हा मूत पिऊन आला. मूत पिऊन आलेला हा हरामखोर हा विसरून गेला होता त्या दिवशी, की माझ्यासमोर माझी माय-माऊली उभी आहे. मित्रांनो, पहिलं तर त्या आईमध्ये आणि ह्या हरामखोरमध्ये भांडणं झाले आणि त्याच्यामध्ये मित्रांनो, "तू दारू का पिऊन येतो? कशासाठी पितो? का गरज काय आहे?" यांसारख्या गोष्टी त्याची माऊली विचारत होती आणि यामध्ये मित्रांनो याचा राग, या हरामखोरचा राग विकोपाला गेला. त्याला समोर नातं कळलं नाही, गोतं कळलं नाही. त्या मायमाऊलीचे जी वयोवृद्ध आहे, 70 वर्षीय आहे, तिला त्याने डांबलं, तिला हातापाय बांधले, तिच्यावरती रात्रभर अत्याचार या नराधमाने केले. मित्रांनो 4 वाजता जोपर्यंत हा अत्याचार करत होता, त्यानंतर तो झोपी गेला. या माऊलीने कसातरी तिथनं पळ काढला. मित्रांनो हातापाय सोडले आणि तिथनं ती पळत सुटली. स्वतःच्या पोरीकडे निघून गेली. पोरीला सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या, की माझ्यासोबत हे असं-असं झालंय रात्रभर. हा नराधम, हा हरामखोर, हे माझं पोटचं पोरगं, हे माझ्यावरती असे अत्याचार याने केले. असं सगळा जो पण त्या ठिकाणी घडलेला सिनेरिओ होता, तो त्या मुलीला त्याने सांगितला. मित्रांनो, मुलीने धावताच पोलिसांमध्ये धाव घेतली आणि तिथे जाऊन केस रजिस्टर केली. मित्रांनो, याला अटक करण्यात आलेली आहे. अटक करून याला न्यायालयासमोर उपस्थित देखील केलं. न्यायालयाने याला कोठडी सुनावलेली आहे. मला एक याच्यामध्ये विचारायचं आहे, की या भुतापायी, या दारूपायी लोकं स्वतःची नाती-गोती पण विसरत चाललेली आहे का? यांना समजत नाहीये का, की आपल्यासमोर कोण उभं आहे? मित्रांनो, जी मायमाऊली लहानपणापासून त्याच्यासाठी कष्ट ज्या मायमाऊलीने केलं, त्या माऊलीवरतीच त्याने अत्याचार केला आणि अत्याचार करून एवढंच नाही मित्रांनो, जबरदस्ती केली, डांबून तिच्यावरती बलात्कार केला. 70 वर्षीय वयोवृद्ध आईवरती. आणि तिथं मित्रांनो याला कारणीभूत होतं एकतर दारू, ज्या दारूने त्याला अक्षरशः त्याची बुद्धी भ्रष्ट करून टाकली. समोर माझी आई उभी आहे, हे देखील त्याला समजलं नाही. ती दारू, त्या नशा, त्या गोष्टी मित्रांनो, अशा या सगळ्या गोष्टींमुळं या कलियुगामध्ये अजून एक गोष्ट प्रूफ झाली, की या कलियुगामध्ये काहीही होऊ शकतं. कोणही कुणाचं नाहीये. मुलगा स्वतःच्या आईला देखील मानत नाहीयेत आजकाल. माझी आई उभी आहे, माझ्या देवतेसमान आई उभी आहे. तिला कोणत्या दृष्टिकोनातनं मी बघायला पाहिजे, हे देखील लोकं आजकाल आहे ना विचार करत नाहीयेत. नाते-गोते संबंध काहीच राहिले नाहीयेत मित्रांनो. अक्षरशः एवढ्या खालच्या लेव्हलला लोकं उतरलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं? या हरामखोरला, या नराधमाला काय शिक्षा झाली पाहिजे? कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.